आईनं 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला पोहायला येत नसताना सुद्धा विहिरीत 2 वेळा उडी मारलेली. खरं तर माझ्या आईचा प्रचंड छळ त्या घरामध्ये होत होता. खूप सारे रिलेटिव्ह, नातेवाईक हे सगळे वेळोवेळी अपमानित करायचे. मला ठिगळं लावलेली कपडे घालून शाळेत जायला लागायचं. खूप सारे चांगले वाईट प्रसंग पण येऊन गेले, पण शाळेत मी कधी पहिला नंबर सोडला नाही. जे काही माळवं केलेलं ते विकायला बाजारात बसायचो. त्यावेळी गावातनंच मला विरोध झाला. 2-3 वेळा दुकान जाळण्याचा सुद्धा मला प्रयत्न झाला. व्हॉट्सअपचा एक साधा मेसेज, भावना दुखावल्या म्हणून कोर्ट केस, पोलीस केसेस झाल्या. घरी 18 विश्व दारिद्र्य, 2 वेळाच्या जेवणाची ही भ्रांत, 12वी पर्यंत घरात लाईट सुद्धा नसणं, रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करणं. तो 1 लाख तरुणांना रोजगार देण्याचं मोठं व्हिजन घेऊन मी जातोय. त्यात प्रगती या शब्दाचा अर्थ प्रभूच्या दिशेनं गती हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कृतज्ञता तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला अनेक वरदानं जीवनामध्ये मिळालेली असतात. मलाही अनेक वरदानं मिळालेली आहेत. त्या अनेक वरदानांची तुम्ही यादी करत राहा. ज्या ज्या लोकांनी तुमच्या जीवनामध्ये लहानपणापासून आतापर्यंत सहकार्य केलं त्यांची यादी एकदा काढा. जेवढ्या हजारो लोकांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे म्हणून तुम्ही आज आहात, ही कृतज्ञता भाव जेवढा तुम्ही मनात ठेवणार आहे तेवढंच तुम्ही जीवनामध्ये प्रगतीपथावर राहणार आहे, मोठं राहणार आहे. आजचं काल नुसता माणसांचीच संगत नाही, डिजिटल संगत सुद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये नेहमी सकारात्मक आणि प्रेरणादायी अशाच लोकांचे कार्यक्रम बघा, व्याख्यान ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका. जीवनामध्ये एक सद्गुरू तुम्हाला असायला पाहिजेत. जसं मटेरियल डेव्हलपमेंट तसं स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणजे तुमच्या गाड्या किती, बंगला किती आणि जीवनामध्ये पैशानं किती सक्सेस झाला ह्यापेक्षा तुम्ही जीवनाचा आनंद कसा घ्यायला लागलाय, तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्टी त्या करता येतात काय, उपभोगता येतात काय, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. घरी 18 विश्व दारिद्र्य, 2 वेळाच्या जेवणाची ही भ्रांत, झोपडीत राहणं आणि अगदी 12वी पर्यंत घरात लाईटसुद्धा नसणं, रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करणं, अशा पद्धतीनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीनं, कपडे नाहीत, चप्पल नाही, अशा पद्धतीनं पुस्तक कुठलंही मिळणार नाही, जुनी पुस्तकं घेऊन वाचणं आणि एवढ्या संघर्षातनं शिक्षण घेऊन आज एक उद्योजक म्हणून समाजासमोर येताना खरं तर सर्वांना यश दिसत असते, पण यशापाठीमागचा संघर्ष जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. खूप सारे लोक नशीबवान असल्याचा शिक्का मारून प्रयत्नांकडे दुर्लक्ष करतात, संघर्षाकडे दुर्लक्ष करतात. आणि नमस्कार, मी मारुती माळी आणि यश टॉक या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला माहीत नसलेला माझा जीवन प्रवास मी तुमच्यासमोर सांगत आहे. माझी जन्मतारीख आहे 6 मार्च 1987. माझं मूळ गाव आहे ब्रह्मानंदनगर, तालुका पलूस. मला 1 सावत्र भाऊ, 3 सावत्र बहिणी आणि माझा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी माझा सावत्र भाऊ हा 10वीमध्ये होता. खरं तर माझ्या आईचा प्रचंड छळ त्या घरामध्ये होत होता. आणि माझं जे आजोळ आहे आरग, तालुका मिरज, माझी आजी आम्हा सर्वांचं खूप लाड करायची. इतका भेदभाव घरामध्ये केला जायचा, घरात काही खायला जरी आणलं तरीसुद्धा मला ते मिळायचं नाही आणि मी रांगत सोफ्यामध्ये येऊन मी आजीच्या नावानं हाका मारायचो, ज्या आजीला आम्ही आई आई म्हणायचो. अशा संघर्षातनं म्हणजे खाया प्यायला चांगलं मिळत नाही आणि इयत्ता 3रीत असताना मी मामाच्या गावी आलो. मामाच्या घरीसुद्धा सगळेजण अशिक्षित, दररोज कामाला गेलं तरच पोट भरणार, खरं तर राहायला एक साधी झोपडी म्हणायला हरकत नाही. आणि अशा ठिकाणी माझं बालपण जात असताना खरं तर जे रानात पिकतंय तेच घरात असायचं. 3-3 महिने आम्ही मक्याच्या भाकरी खायचो. रानात त्यावेळी मक्याच्या भाकरी चव लागायची नाहीत अजिबात. आणि डब्याला चपाती म्हणजे सोनं मिळाल्यासारखं असायचं. चपाती कधी डब्याला मिळायची नाही. तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीतनं बालपण माझं गेलं. परंतु खरं तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये आमचं पूर्वपुण्याई, आमच्या आईची पुण्याई, आईचे कष्ट, आईनं 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला पोहायला येत नसताना सुद्धा विहिरीत 2 वेळा उडी मारलेली. ती त्या संकटातनं वाचली आणि खरं तर इतकं सुंदर आयुष्य पुढचं बघायचं होतं म्हणून कदाचित परमेश्वरानं वाचवलं असेल. आणि तो आईचा संघर्ष लहानपणापासून बघितलेला. आणि मामाच्या गावी आल्यानंतर माझे आजी आजोबा आणि मला एकच मामाचं सुद्धा पहिलीसुद्धा शिक्षण झालं नाही. खरं माझ्या शिक्षणासाठी मामा इतकं कष्ट करायचा की मामा इतकं शेतामध्ये राबायचा की संध्याकाळी रात्री चंद्र असला तर रात्री 10-10 वाजेपर्यंत रानामध्ये सगळी शेतीची कष्टाची कामं करायचं. रात्री अपरात्री पाणी पाजणं असेल, खूप मेहनत माझ्या मामानं केलेली आहे की ज्या मामाप्रती मी आज देखील खूप कृतज्ञ आहे.
आणि त्याची परतफेड कितीही मी काहीही केलं तर होऊ शकणार नाही, इतकं मामानं माझ्यासाठी केलेलं आहे. आणि त्या मामाच्या गावी राहून माझं शिक्षण झालं डी फार्मसीपर्यंतचं आणि माझं मेडिकल स्टोअर मी 3 सप्टेंबर 2000 साला चालू केलं. परंतु मला एक कळलं, की ह्या सगळ्या माझ्या जीवन प्रवासामध्ये खूप सारे रिलेटिव्ह, नातेवाईक हे सगळे वेळोवेळी अपमानित करायचे. मला ठिगळं लावलेली कपडे घालून शाळेत जायला लागायचं. अक्षरशः मी 7वीला शाळेला होतो. खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि डोक्याला टोपी असा शाळेचा युनिफॉर्म होता. मला एक ड्रेस घेतला की तो 2-2 वर्ष घालायला लागायचा. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतनं शिक्षण घेत असताना खूप सारे दुःख पचवायला लागली. खूप साऱ्यांचा अपमान सहन करायला लागला. प्रत्येकाची बघण्याची नजर म्हणजे बिचारा, गरीब असेच असायची. आणि ह्या सगळ्या संघर्षातनं खूप सारे चांगले वाईट प्रसंग पण येऊन गेले. पण शाळेत मी कधीही पहिला नंबर सोडला नाही. सगळ्यांच्या या मेहनतीची मला जाण होती आणि सतत मी माझं ध्येय कर्तव्यापासून कधीही लांब गेलो नाही. मी सतत एक ध्यानात ठेवलं, की मला आयुष्यामध्ये खूप श्रीमंत व्हायचं आहे. आणि त्या तीव्र बर्निंग डिझायरपोटी तो एक ट्रिगर पॉइंट होता माझ्या आयुष्यातला. मी कधीही माझ्या ध्येयापासून ढळलो नाही. किती लोकं काही चेष्टा करो, निंदा नालस्ती करो, द्वेष मत्सर करो. खरं तर माझ्या ऐन तारुण्यामध्ये ज्यावेळी माझं 9वी-10वीचं वय होतं, त्या टीन एजमध्ये मला पॅन्टसुद्धा घालायला मिळायची नाही. इतका संघर्ष मी अनुभवलेला होता. मी रस्त्यावर माळवं विकायला बसायचो. जत्रेमध्ये रानात काय टोमॅटो, कोथिंबीर हे मामाच्या शेतामध्ये आम्ही नंतर विहीर काढली आणि जे काही माळवं केलेलं ते विकायला बाजारात बसायचो. त्यावेळी खूप हे वाटायचं. परंतु संघर्षच माणसाला घडवतोय. आपली परिस्थिती नाही, आपण विकलो तर काय फरक पडत नाही. म्हणून कितीही काय अपमानित वाटलं, ओशाळल्यासारखं वाटलं, शाळा कॉलेजमधल्या मुली समोरून जायच्या आणि मी हे सगळी कामं करायचो आणि ते दिवस जे होते ते खूप म्हणजे मला हे वाटायचे. आणि अशा दिवसातनं मी 10वीत ज्यावेळी माझा प्रथम क्रमांक आला आणि सगळेजण कौतुक करायला लागले. तर ह्या सगळ्या अशा प्रसंगात देखील बघा, तुम्हालाही माझं सांगणं आहे, की आपण जोपर्यंत स्वतः आपली व्हॅल्यू निर्माण करत नाही, आपण स्वतःला रिस्पेक्ट देत नाही, तोपर्यंत जग पण आपल्याला किंमत देत नाही. आणि असे अनेक प्रसंग मला आले, की ज्यावेळी मी मेडिकल स्टोअर चालू केलं आणि माझा व्यवसाय वाढत गेला, त्यावेळी शत्रू निर्माण करावे लागत नाहीत. तुम्ही प्रगती करायला लागला, ते आपोआप निर्माण होतात. त्यांनीही अनेक वेळा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. खरं तर लोकांना वाटतंय तुम्ही मोठं व्हावं, पण त्यांच्यापेक्षा जास्त नको. त्यावेळी गावातनंच मला विरोध झाला. 2-3 वेळा दुकान जाळण्याचा सुद्धा मला प्रयत्न झाला आणि त्याचबरोबरीनं अनेक वेळा छोट्या-छोट्या गोष्टींचं मोठं भांडवल करून WhatsAppचा एक साधा मेसेज, भावना दुखावल्या म्हणून कोर्ट केस, पोलीस केसेस झाल्या. दारुडी लोकं येऊन दुकानासमोर द दंगामस्ती करणं, काही ना काही करणं, भीती घालणं असे पण प्रकार झाले. आणि हे असे काही कठीण प्रसंग होते आणि त्या कठीण प्रत्येक प्रसंगातनं ते माझ्या बाबतीत घडतंय ना, मला ह्यातनं काहीतरी बोध घ्यायचा आहे. मला ह्यातनं काहीतरी शिकायचं आहे. जे धक्का मला जीवनात बघतोय त्या प्रत्येक धक्क्याकडे मी सकारात्मक नजरेनं बघितलो. प्रत्येक धक्का माझ्याशी बोलत होता आणि तो मला सांगत होता, की मला वाटतं तू हे यातनं शिकायला पाहिजेस. मला वाटतं तू हे यातनं शिकायला पाहिजेस. आणि अशा अनेक प्रसंगातनं मी बोध घेत राहिलो, शिकत राहिलो आणि नंतर ह्या सगळ्या प्रवासातनं मी माझा रस्ता सोडला नाही. मी माझ्या कोर व्हॅल्यूज सोडला नाही. माझ्या आईची जी शिकवण आहे आणि मला सद्गुरू श्री वामनराव पैंचं ज्ञान रेडिओच्या माध्यमातून झालं. चिंतन हा चिंतामणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि त्यांचा एक दिव्य विचार, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे 9वी-10वीत ऐन तारुण्यात मला या ज्ञानाचा बोध झाला आणि मी मग माझ्या जीवनाची जबाबदारी माझ्यावरच. मला माझी परिस्थिती बदलायची आहे, तर दोष इतरांना कोणाला देऊन उपयोग नाही. माझी जबाबदारी, माझं आयुष्य मलाच बदलायला पाहिजे, असं समजून मी मेहनत करत राहिलो. 5वी ते 7वी मी आईसोबत शेतात भांगलायला जायचो. 8वी ते 10वी मी शनिवार, रविवारी काम शोधून मी गवंड्याच्या हाताखाली काम असेल, मोलमजुरीचं काम असेल, सगळं शेतातली कामं असतील, कामं करायचं. खरं आयुष्यातला मी एकही दिवस वाया घालवला नाही. 10वीत प्रथम क्रमांकाला, 10वी नंतर एका दुधाची डेअरीमध्ये काम करत होतो. तिथंसुद्धा खूप सारे अनुभव आले. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, कामगार म्हणून हिणवण्याचा दृष्टिकोन आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं म्हणजे मी खूप साऱ्या गोष्टी शिकत गेलो. ते अपमान
सहन करत गेलो आणि नंतर 11वी-12वी सायन्स झालं. सायन्स करत असतानासुद्धा मी काम करून शिक्षण घ्यायचो. होलसेल मेडिकलमध्ये काम, रिटेलमध्ये काम असं करत पैसे मिळवण्याचं ज्ञान घेत गेलो आणि तिथून माझी व्यवसाय 3 सप्टेंबर 2006ला एका आत्महत्या केलेल्या मेडिकलवाल्याचं फर्निचर घेऊन मी व्यवसायाची सुरुवात केली. एक 50,000चा माल 15,000चं फर्निचर घेऊन व्यवसायाची सुरुवात झाली. माझं घर, जागा, जमीन, शेती कुठेही काहीही माझं अस्तित्व नव्हतं आणि लोकांच्या गरजा ओळखून मी माझा प्रवास चालू केला आणि आज आमचा ब्रह्मा उद्योग समूह उद्योग, शिक्षण, सहकार आणि समाजकार्य या वेगळ्या-वेगळ्या सेक्टरमध्ये काम करतोय. आज मी शेकडो तरुणांना रोजगार देतोय आणि तो 1,00,000 तरुणांना रोजगार देण्याचं मोठं व्हिजन घेऊन मी जातोय. परंतु या सगळ्यामध्ये संघर्ष आहे. आज देखील अडी-अडचणी येत असतात, परंतु अडचणी, अडथळ्यांकडं तसं न बघता मी ते एन्जॉय करतो, त्याच्याकडे सोल्युशन म्हणून बघतो आणि अडथळे मला अडवायला येत नाहीत, अडथळे मला घडवायला येतात. अडचणी मला थांबवायला येत नाहीत, त्या माझ्यातल्या क्षमता वाढवायला येतात. अशा पद्धतीने मी त्या अडचणी, अडथळ्याकडं आज देखील बघतोय. व्यवसाय मोठा करत असतानासुद्धा खूप सारे चॅलेंजेस येतात, खूप सारे प्रसंग घडतात, ज्यानं मन नाराज होतंय. परंतु ह्यातनंच मी एकदम सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन पुढं जातोय आणि त्याचबरोबरीनं हजारो, लाखो तरुणांना जे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, जे नाराज आहेत, जे निराश आहेत, खरं तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की हे जीवन खूप सुंदर आहे. खरं तर मित्रांनो, सगळी जबाबदारी ईश्वरानं आपल्याला मनुष्याचा जन्म दिला आहे. 2 हात, 2 पाय, हात, कान, नाक, डोळे, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, भावनाशक्ती दिलेली आहे. क्षमता आणि सामर्थ्य दिलेलं आहे आणि ह्या सामर्थ्याच्या जोरावर मी जीवनात जे पाहिजे ते मिळवू शकतो, जी पाहिजे ती लाईफस्टाईल जगू शकतो, असा विश्वास तुम्ही ठेवा. ह्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जीवनामध्ये नक्कीच मोठं होऊ शकाल. हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता, ती प्रत्येक गोष्ट जीवनात तुम्ही मिळवू शकत असता. म्हणून कितीही संघर्ष वाटायला आला, आज तुम्ही दुःखात आहे, अडचणीत आहे, तुम्ही निराश होऊ नका, नाराज होऊ नका, हारू नका कधीही. हेही दिवस जातील, मनाला नेहमी सांगत राहावा आणि मित्रांनो, नक्कीच हे चढ-उतार जीवनामध्ये खरं तर ब्लॅकबोर्डशिवाय चॉकला किंमत नाही आहे. त्यामुळं ह्या ज्या घटना, गोष्टी, स्पर्धक आणि विरोधक जीवनामध्ये गरजेचेच आहेत तुम्हाला. स्पर्धक नेहमी गतिशील आणि क्रियाशील बनवतात आणि विरोधक हे नेहमी सतर्क आणि सावधान ठेवतात. म्हणून जीवनात कितीही अडथळे, अडचणी आल्याने तुम्ही कितीही कसल्याही परिस्थितीत सध्या असला, तर हार मानू नका, थांबू नका. तुम्ही सतत ज्ञान घेत राहावा, शिकत राहावा, मोठ्या लोकांच्या संगतीत राहत जावा, ऊर्जावान माणसांच्या सान्निध्यात राहावा. निश्चितपणानं तुमची एनर्जी जेवढी हाय, तेवढंच तुम्हाला सक्सेस नक्कीच हाय मिळत राहील. आज येस टॉकच्या माध्यमातून हा प्रवास तुमच्यासमोर मांडण्याची संधी मिळाली, त्यांचंही मी धन्यवाद मानतो. ह्यातनं तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी, जे सगळे थकलेले आहेत, हारलेले आहेत, जे सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शनमध्ये अडकलेले आहेत, त्यांनी या माझ्या स्टोरीवरनं बोध घ्यावा. तुम्ही ज्यावेळी जबाबदारी स्वतःवर घेता आणि एकदा ठरवता आणि मागं वळून बघत नाही, त्यावेळी नक्कीच तुम्ही जीवनात सक्सेस होता. तुम्हीही सातत्यानं काम करत राहावा. आळसानं मेंदूला निष्क्रिय राहायला आवडतंय. तुम्ही आळसानं घरात बसून राहू नका. तुम्ही लोकात राहावा. तुमच्याकडं जे काय मनात आहे, खदखद आहे, ती कुणासमोर तुम्ही बोलून दाखवा. खरं योग्य माणसासमोर बोलून दाखवा. जी तुम्हाला ऊर्जा देतील, प्रेरणा देतील, अशांच्याच सोबत राहावा. तसेच सकारात्मक गोष्टी वाचा. आजचं काल नुसता माणसांचीच संगत नाही, डिजिटल संगतसुद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये नेहमी सकारात्मक आणि प्रेरणादायी अशाच लोकांचे कार्यक्रम बघा, व्याख्यान ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका. जीवनामध्ये एक सद्गुरू तुम्हाला असायला पाहिजेत. जसं मटेरियल डेव्हलपमेंट, तसं स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणजे तुमच्या गाड्या किती, बंगला किती आणि जीवनामध्ये पैशानं किती सक्सेस झाला, ह्यापेक्षा तुम्ही जीवनाचा आनंद कसा घ्यायला लागला आहे, तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्टी त्या करता येतात काय, उपभोगता येतात काय, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यात प्रगती या शब्दाचा अर्थ प्रभूच्या दिशेनं गती, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कृतज्ञता तुमच्याकडं असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला अनेक वरदानं जीवनामध्ये मिळालेली असतात. मलाही अनेक वरदानं मिळालेली आहेत. त्या अनेक वरदानांची तुम्ही यादी करत राहावा. ज्या ज्या लोकांनी तुमच्या जीवनामध्ये लहानपणापासून आत्तापर्यंत सहकार्य केलं, त्यांची यादी एकदा काढा आणि त्यांच्यापासून मनापासून तुम्ही कृतज्ञ राहावा. जेवढं तुम्ही कृतज्ञ राहता, तुम्हाला जेवढं पण
फॅमिली, परिवार मिळालेला आहे, जेवढ्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे, जेवढे गुरुजन, शिक्षक, जेवढ्या हजारो लोकांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे म्हणून तुम्ही आज आहात. ही कृतज्ञता भाव जेवढा तुम्ही मनात ठेवणार आहे, तेवढंच तुम्ही जीवनामध्ये प्रगतीपथावर राहणार आहे, मोठं राहणार आहे. म्हणून मित्रांनो, माझं तुम्हाला सांगणं आहे, की मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही रिस्पेक्ट करा, आदर करा, कृतज्ञता व्यक्त करा. कधीही अहंकार येऊन देऊ नका. खरं तर साधू संतांनी सांगितलेलं आहे, की महापुरे झाडे जाती, तिथं लव्हाळे वाचती. म्हणून सतत नम्र राहावा, सतत प्रयत्नरत राहावा. धडपडत राहिला, मार्ग सापडत राहतोय. हेच माझं तरुणांना सांगणं राहील. यश टॉकनं संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू.